तर ज्या वेळेला हा अपघात झालेला आहे त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। सकाळी 8:46 मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं ती जी भीषण दृश्य या आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत ती दृश्य आता समोर आली आहेत। 8:46 हा स्फोट या ठिकाणी झाला। जेट ज्यावेळेला खाली आलं त्यावेळेला काही वेळ विमानानं घिरट्या घातल्या आणि त्यानंतर ते खाली येत गेलं। तिरप्या बाजूनं एका बाजूनं झुकलेलं असं हे विमान जे आहे ते खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला। अपघात किती ऋषाली भीषण होता आपण या ठिकाणी पाहतोय की स्फोट होतच विमान जे आहे ते खाली कोसळलेलं होतं आणि खाली पडल्यानंतर सुद्धा विमानामध्ये आणखी 2 ते 3 स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। भीषण असा स्फोट झालेला आहे म्हणजे काही सेकंद लागली असतील आजूबाजूच्या लोकांना कळायला की नेमकं त्या ठिकाणी घडलंय काय। मात्र ज्या वेळेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असेल की विमानाचा अपघात आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तर त्यावेळेला तिथल्या लोकांच्या मनावर